विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. रॅडियंट अकॅडमीच्या कॉग्नेटिव्ह एज्युकेशनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण यावेळी टॉपिक नंबर 2 पाहणार आहोत. कारण टॉपिक नंबर 1 बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जॉमेट्री आपण यापूर्वी पाहिलेला आहे. त्याचा स्वाध्यायसुद्धा सोडवलेला आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघतोय अँगल्स. मित्रांनो, हा टॉपिक आता सुरुवात करण्यापूर्वी मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे वही, पेन, पेन्सिल, पट्टी जे काय तुमचं मटेरियल असेल ते सोबत घेऊन बसा. कारण आपण सोबत हे सराव करत 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 हा व्हिडिओ पाहणार आहोत. केवळ पाहायचा नाही आहे तर तो सोबत करायचा माझ्यासोबत. तुम्ही सांगितलेल्या सूचनांनुसार तुम्हाला त्याचा मार्गक्रमण करायचं आहे. पाहूया आपण. चला सुरुवात करूया. हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की इयत्ता 5वीमध्ये इन स्टँडर्ड 5th स्टँडर्ड तुम्ही हा टॉपिक थोडासा पाहिलेला आहे. व्हॉट इज मीन बाय अँगल. अँगल कसा असतो, काय असतो, त्याला नाव कसं द्यायचं, हाऊ टू गिव्ह नेम टू अँगल्स, याच्याविषयी बरीचशी माहिती आपण इयत्ता 5वीमध्ये पाहिली आहे. चला थोडंसं आपण रिव्हिजन करूया मित्रांनो. पहा, लेट्स रिकॉल पार्ट ऑफ अँगल्स. देर इज अ वन फिगर इज देअर. This is a figure of angle, you know. This is a figure of angle. आता मला सांगा बाळांनो, हाऊ टू गिव्ह नेम दोज टू ट्रायंगल्स. हाऊ टू गिव्ह नेम, नाव कसं द्यायचं. तुम्ही अभ्यासलं आहे बघा. याचं अँगलचं नाव लिहिण्याचा प्रयत्न करा. फार तरी व्हिडिओ ठिकाणी पॉज करा, अँगलचं नाव लिहा. लिहिलं का? यस, अँगल ABC. अँगल ABC. Otherwise we can write the name of this angle like this. Yes, आपण असं सुद्धा लिहू शकतो, अँगल CBA असं सुद्धा लिहू शकतो. आणखीन एक तिसरा प्रकार आहे पहा, तुम्हाला आठवतोय काय? यस, अँगल B. आपण एका अक्षरामध्ये सुद्धा या अँगलचं नाव लिहू शकतो. दॅट इज द अँगल B. आता बघा, आणखीन काही घटक आपण अभ्यासतोय. पार्ट्स ऑफ अँगल्स. अँगलचे भाग. कोणाचे भाग कोणकोणते आहेत, कोण कशा कशापासून तयार होतो, याची पण थोडीशी माहिती आपण लास्ट इयरला पाहिली होती. बघा, व्हर्टेक्स ऑफ द अँगल. टेल मी विच इज द व्हर्टेक्स ऑफ अँगल. यस, पॉईंट B. दिस इज द B. पॉईंट B इज द कॉल्ड व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे आरंभबिंदू. ओरिजिन म्हटलं तरी चालेल, आरंभबिंदू म्हटलं तरी चालेल. पॉईंट Bला आरंभबिंदू असं म्हणतात. आर्म्स ऑफ अँगल. अँगलच्या बाजू सांगा कुठल्या कुठल्या आहेत. साईड BA अँड साईड BC. दीज आर दी 2 आर्म्स ऑफ अँगल. दिस इज द रिव्हिजन. आता आपण महत्त्वाचं बघणार आहोत या टॉपिकमध्ये टाईप्स ऑफ अँगल्स. याच्यापूर्वी तुम्ही टाईप्स ऑफ अँगल्स पाहिलेले आहेत, थोडेफार तुम्हाला माहीत पण आहेत. या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा आणि ते आठवतात का पहा. बघा, ते टाईप्स असे होते. बघा, ते इज अ पॉईंट आणि त्या पॉईंटमधून आपण एक रे काढलेला आहे. आणखीन दुसरा एक रे त्याच पॉईंटमधून जाणार काढलेला आहे. हा जो रे आहे हा वेगळा आहे आणि हा ग्रीनमधला रे वेगळा आहे. हे रे एकावर एक आहेत. दिसतंय का? अँगल ही कन्सेप्ट याच्यापासून तयार झाली, या 2 रेंजच्या कॉम्बिनेशनपासून तयार झालेलं आहे. जेव्हा आपण यातला एक रे रोटेट करतो म्हणजे फिरवतो. रोटेट करतो म्हणजे फिरवतो इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. कोणत्या डिरेक्शनमध्ये? कोणत्या दिशेला? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळवतो. तेव्हा जी फिगर तयार होते त्याला आपण अँगल म्हणतो. आता समजा हा जो ग्रीन रे आहे हा मी ह्या बाणाच्या दिशेने जर वळवला तर कोणती फिगर तयार होईल? यस, दिस इज द अँगल. दिस इज द अँगल अँड द मेजरमेंट ऑफ दिस अँगल is less than 90 degree and greater than 0 degree.
ज्या अँगल ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. या अँगलला काय म्हणायचं आहे? ॲक्यूट अँगल. म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात लघुकोन. ज्या कोणाचं माप 0पेक्षा जास्त असतं आणि 90 अँगल 90पेक्षा कमी असतं, दॅट इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. पहा, याची काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहता येतील. बघा, एक कलिंगड कापलेला आहे आणि त्या कलिंगडाची ही तुम्ही फोड काढलेली आहे. हा अँगल आहे ॲक्यूट अँगल. पहा आणखीन काय एक्झाम्पल्स. आईस्क्रीमचं कोण, आईस्क्रीम खाल्ली की नाही, आईस्क्रीमचा हा जो अँगल आहे इज ऑलवेज ॲक्यूट अँगल. आणखीन काय बघा पिझ्झा खाल्ला की नाही, पिझ्झाचा जो काप आपण घेतलेला असतो, हा जो अँगल आहे, धिस अँगल इज ऑलवेज ॲक्यूट अँगल. आता आपण नेक्स्ट टाईप बघूया. सर्वांनी फिगर पाहिलेला आहे. हा जो सेकंड रे आहे, जो आपण मगाशी इथंपर्यंत वळवला होता, रोटेट केला होता, आता मी तो असा रोटेट केलेला आहे. इज दिस राईट अँगल ट्रायंगल? बघा अँगलचं मेजरमेंट किती आहे. यस, द मेजरमेंट ऑफ अँगल इज 90 डिग्री. The measurement of angle is 90 degree. When the measurement of angle is 90 degree, that angle is called right angle. अगदी बरोबर आहे. An angle of 90 degree. An angle of 90 degree is called right angle. मराठीमध्ये याला म्हणतात काटकोन. बरोबर, मराठीत म्हणतात काटकोन. पुढचा अँगल आहे, समजा मी जर हा जो हिरवा रे आहे, बघा राईट अँगलचे काही एक्झाम्पल्स आहेत. द क्रॉसिंग रोड्स, दोन रोड एकमेकांना क्रॉस होतात, बऱ्यापैकी ते क्रॉस इन राईट अँगल. हा जो अँगल तयार होतो राईट अँगल असतो. दुसरं एक्झाम्पल आपल्याला बघता येईल. दिस इज अ स्टेअरकेस. ही शिडी आहे, स्टेअरकेस आहे. ही जमीन आहे आणि ही तुमची इमारत आहे. दिस इज अ बिल्डिंग ऑर अ वॉल. एखादी भिंत म्हणता येईल किंवा जमीन म्हणता येईल. This wall is always perpendicular to land. The wall and this land make an angle of 90 degree. That's why it is a right angle. हे जे चिन्ह आहे ना, असं हे जे चिन्ह आहे, हे चिन्ह आहे राईट अँगलचं. लक्षात ठेवा, कुठलीही इमारत ही जमिनीशी नेहमी राईट अँगलचा अँगल करत असते. कोण करत असते? नेहमी काटकोनात उभी असते, अन्यथा ती इमारत कोसळणार. पण गंमत बघा, पहा, ही जी डाव्या बाजूला इमारत आहे, त्या इमारतीची भिंत जमिनीशी राईट अँगल आहे. पण ही जी सेकंड बिल्डिंग, हिला म्हणतात पिसाचा मनोरा. ही जी इमारत आहे, ही पिसा या शहरामध्ये आहे. हा जो टॉवर आहे, दिस टॉवर इज नॉट परपेंडिक्युलर टू लँड. परपेंडिक्युलर नाही तरी पण ती कोसळत नाही आहे. बघा, ही अपवाद आहे. ही इमारत, दिस बिल्डिंग इज नॉट परपेंडिक्युलर लँड. ॲक्च्युली बघा, नेक्स्ट फोटोमध्ये बघा, या फोटोमध्ये ॲक्च्युली ही इमारत अशी हवी होती. परपेंडिक्युलर मीन्स लाईक धिस, राईट अँगल मीन्स लाईक धिस. बट धिस टॉवर इज नॉट मेकिंग राईट अँगल विथ लँड. हा एक अपवाद आहे. ए बिल्डिंग इज नॉट मेकिंग राईट अँगल विथ लँड, हे एक अपवाद आहे. दिस इज अ टॉवर ऑफ पिसा. पिसाचा झुलता मनोरा म्हणतो हाच. पाहूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल. पहा, या ठिकाणी दुसरा रे आहे, दिस इज अ फर्स्ट रे, दिस इज ओरिजिनल रे. आणि तो दुसरा जो रे आहे, हा मी आणखीन पुढं काय केलेला आहे, रोटेट केलेला आहे. या डिरेक्शनमध्ये रोटेट केलेला आहे, मेकिंग अँगल विथ 120 डिग्री. हा तुमचा राईट अँगल होता बघा. आणि हा जो नवीन केला आहे, हा 120 डिग्री म्हणजे 90पेक्षा जास्त केलेला आहे. जेव्हा अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो आणि 180 डिग्रीपेक्षा लहान असतो, दॅट अँगल इज कॉल्ड ऑब्ट्यूस अँगल. मराठीत म्हणतात त्याला विशाल कोन. अँड अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री. ग्रेटर दॅन 90 डिग्री म्हणजे 90पेक्षा जास्त. लेस दॅन 180 180पेक्षा कमी इज कॉल्ड ऑब्ट्यूस अँगल. एक्झाम्पल बघायचं काय सांगता येईल तुम्हाला ऑब्ट्यूस अँगलचं. पहा, एक फिगर तुमच्या डोळ्यासमोर दिसते. काय आहे? कोळ्याने काढलेलं जाळ आहे
हा कोळ्याला जर आपण व्हर्टेक्स मांडला तर याच्यापासून ही एक आर्म आणि ही एक आर्म जर पकडली, हा जो अँगल तयार होतो दिस इज अ ऑब्ट्यूस अँगल. आणखीन एक एक्झाम्पल बघा. बघा हा जो स्टील बार आहे, हा लोखंडी जो रॉड आहे, याच्यामध्ये हा जो अँगल तयार झालेला आहे, धिस अँगल इज ऑब्ट्यूस अँगल, दिस अँगल अँड ऑब्ट्यूस अँगल. आणखी एक एक्झाम्पल बघा. घरामध्ये तुमच्या ग्रंथ वगैरे वाचण्यासाठी एक स्टँड असतं असं, आणि पुस्तक ठेवल्यानंतर किंवा ग्रंथ ठेवल्यानंतर पुस्तकाच्या मध्ये जो अँगल तयार होतो, धिस अँगल इज ऑलवेज ऑब्ट्यूस अँगल. अशी बरेचशी उदाहरणं तुम्हाला तुमच्या आसपास सापडतील. चला मित्रांनो, आपण नेक्स्ट टाईप बघूया. आता बघा आणखीन एक बघा. आता हा जो रे दुसरा रे मी तो कशा पद्धतीने रोटेट केलेला आहे, असा रोटेट केला आहे की तो बरोबर अपोजिट रे तयार होतो. धिस अँगल इज ऑफ 180 डिग्री. जेव्हा अँगलचं माप 180 डिग्री 180 असतं, त्या अँगलला म्हटलं जातं अँड अँगल ऑफ 180 डिग्री इज कॉल्ड स्टेबल. तुम्ही हा अँगलचा प्रकार आयुष्यात पहिल्यांदा पाहताय, नवीन पाहताय. जेव्हा असाही कोण असतो ज्याचं माप 180 डिग्री असतं आणि अशा पद्धतीने तो रोटेट केलेला असतो, धिस टाईप ऑफ अँगल इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. मित्रांनो, पुढचा प्रकार बघा. बघा आपण तो रे जो दुसरा रे होता तो आणखीन जर रोटेट केलेला आहे, फार मोठा 180पेक्षा जादा, असा अँगल असतो का? तुम्हाला प्रश्न पडला, असाही अँगल असतो का? असतो. दिस इज वन ऑफ द अनदर मेथड, अनदर टाईप ऑफ अँगल विच इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. 180पेक्षा मोठा सुद्धा अँगल असतो. या अँगलचं नाव आहे यस अन अँगल ग्रेटर दॅन 180 डिग्री, 180पेक्षा जादा, लेस दॅन 360, 360पेक्षा लहान, दॅट अँगल इज कॉल्ड रिफ्लेक्स अँगल. बघा नव्याने तुम्ही अँगल शिकताय, हा रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल. याच्याहीपेक्षा मोठा अँगल असतो का? असतो. याच्याहीपेक्षा मोठा अँगल असतो. पहा नेक्स्ट फिगर. बघा जो दुसरा रे होता तो रोटेट करून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पूर्ण असा रोटेट करून पुन्हा त्याच ठिकाणी आणलेला आहे जिथं मूळची पोझिशन होती. ॲट द सेम पोझिशन द नेक्स्ट अँगल इज देअर इन दिस नेक्स्ट सेम पोझिशन. The original position and the change of position on the same after complete this one rotation. जेव्हा दुसरा रेने काय केलं होतं, एक कम्प्लीट रोटेशन पूर्ण केलं होतं. ॲट दॅट टाइम द मेजरमेंट ऑफ अन अँगल इज 360 डिग्री. त्यावेळी कोणाचं माप झालेलं असतं 360. म्हणजे 360 मापाचा सुद्धा कोण अँगल आपण काढू शकतो. वी कॅन ड्रॉ दिस अँगल. दिस अँगल इज कॉल्ड यस फुल और कंप्लीट अँगल. त्याला म्हणतात कंप्लीट अँगल, पूर्ण कोण असं मराठीमध्ये म्हणतात. अँड अँगल ऑफ 360 डिग्री इज कॉल्ड कंप्लीट अँगल. मित्रांनो, आणखीन एक प्रकार आपण बघायचा राहिलेला आहे जो सुरुवातीला खरं तर घ्यायला पाहिजे होता. बघा हां, लेट्स सी. दिस इज अ जायंट व्हील. पाळण्यात तुम्ही नेहमी बसलाय ना, या पाळणा दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ 360 अँगल. Let's see the another type of angle. This is a point, this is the original ray, and this is a second ray. But we do not change the position of the ray. या रेची जर आपण पोझिशन चेंज केली नाही तर कोणता अँगल तयार होईल बरं? असा अँगल असतो का? पहिला रे आणि दुसरा रे याची पोझिशन चेंज केलेली नाही आहे, असा रे असतो का? असतो. या अँगलला म्हणतात झिरो अँगल. मित्रांनो, झिरो अँगलसुद्धा अँगल अस्तित्वात असतो. दिस इज वन ऑफ टाईप ऑफ अँगल. नो चेंज इन देअर पोझिशन ऑफ द रेज. रेच्या पोझिशनमध्ये चेंज नसेल, दॅट अँगल इज कॉल्ड झिरो अँगल. अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट. बघा आपण कोणकोणते अँगल शिकलो आहे टाईप्स ऑफ अँगलमध्ये. ह्या एकाच फिगरमध्ये या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा तुम्ही आणि पहा. झिरो अँगल आहे, ॲक्यूट अँगल आहे, राईट अँगल आहे, ऑब्ट्यूस अँगल आहे, स्ट्रेट अँगल आहे, रिफ्लेक्स अँगल आहे आणि कंप्लीट अँगल. सगळ्या प्रकारचे अँगल या एकाच फिगरमध्ये दिलेले आहेत. नीट समजून घ्या. या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा. ओके, आपण पुढे जाऊ. आता अँगल्स आणि क्लॉक यांच्यामध्ये बराचसा संबंध आहे. आपण अँगल समजून घेण्यासाठी क्लॉकचा वापर करूया. बघा
0 AM म्हणजेच मध्यरात्री 12 वाजता. घड्याळ कसं दिसतं? या पद्धतीने दिसतं. व्हॉट इज द टाईप ऑफ अँगल? सांगा मला तुम्ही उत्तर. या कोणाचा प्रकार कोणता असेल? लिहिलात वहीमध्ये? बघा तुमचं उत्तर काय? येस, दिस इज अ 0 अँगल. नो चेंज इन द पोझिशन ऑफ मिनट हँड अँड आवर हँड. तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये कुठलाही बदल नाही आहे. हा अँगल आहे 0 अँगल. नेक्स्ट बघा. नेक्स्ट 2 AM रात्री 2 वाजता. हा तास काटा आहे, हा मिनिट काटा आहे. विच इज टाईप ऑफ दिस अँगल? कॅन यू से? अँगल टाईप लिहा बघू तुमचं उत्तर. येस, लघुकोन. दिस इज अ ॲक्यूट अँगल. दिस इज अ ॲक्यूट अँगल. नाव नेक्स्ट पोझिशन. दुपार 3 AM रात्रीचे 3 वाजलेले आहेत. सांगा टाईप ऑफ अँगल. अँगल टाईप. यस, इट इज अ राईट अँगल. आता किती वाजले बघा? 5 AM पहाटे 5 वाजता. दिस इज द टाईप ऑफ अँगल. सांगा कोणत्या प्रकारचा अँगल आहे? अँगल टाईप. यस, दिस इज अ ऑब्ट्यूस अँगल. नेक्स्ट वन. नाव इट इज द 6 AM 6 वाजलेले आहेत बघा. Write down the type of, what is the type of angle? Straight angle. Yes, exactly correct. This is a straight angle. Now look at the next. 7 AM सकाळचे 7 वाजलेले आहेत. What is the type of this angle? This angle. This is rotation. This angle should be, yes, reflex angle. And the last one. This is a 12 noon. दुपारचे 12 वाजलेले आहेत. 1 कम्प्लीट रोटेशन झालेलं आहे इन दिस डिरेक्शन. विच इज द टाईप ऑफ अँगल? दिस इज अ कम्प्लीट अँगल. मित्रांनो, मला वाटतं या क्लॉकच्या माध्यमातून तुम्ही अँगल ही कन्सेप्ट अगदी व्यवस्थित शिकला असाल, तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून काय होईल, हे संपूर्ण टाईप ऑफ अँगल आतापर्यंत तुम्ही 3 प्रकार पाहिले होते. ॲक्यूट अँगल, राईट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगल. आज जरा जादा प्रकार तुम्ही पाहिले. ते सगळे प्रकार नीट समजून घ्या आणि मग प्रॅक्टिस सेट 2 हा जो तुमच्या पुस्तकामध्ये आहे, टेक्स्टबुकमध्ये आहे, तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि त्याची फोटोकॉपी मला पाठवून द्या. पुन्हा ते व्हिडिओ पहा आणि कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटू पुढच्या प्रकारामध्ये, याच्या प्रॉपर्टीमध्येच. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. बाय.